अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तीर्थ व्रत वैकल्य तीर्थयात्रा हिमालयाची प्रदक्षिणा एक अंगुष्ठी तप यज्ञाधिक कर्म जेवढे काही वैदिक संप्रदायामध्ये कर्म सांगितले मोक्षाच्या प्राप्ती करता अन्य साधना अति कष्टाने करावं लागतात तरीही दुरापास्त दुर्मिळ दुस्तर असणारा मोक्ष हा सामान्य जीवाला मुश्किल कठीण आहे। तुकोबाराय सांगतात जर आपल्या भाग्यानं संतांना आलिंगन देण्याची क्रिया घडलीच तर फायदा काय? मोक्ष सायुज्यता जोडे। संतांना आलिंगन देता क्षणी मोक्ष प्राप्त होतोय। तुकोबारायांचं विशेष या अभंगाचं पहिलं चरण। महाराजांना अनेक लोक विचारित होते महाराज असा संतांचा महिमा आहे की अन्य साधन करूनही मोक्ष भेटत नाही, आलिंगन दिल्यावरच मोक्ष प्राप्त होतो, एवढा महिमा आहे? तुकोबाराय म्हणतात महिमा काय विचारता, महिमेनं लाजावं आणि उपमेनं थांबावं हा संतांचा महिमा आहे। परापच्छंती मध्यमा वैखरी चारी वाण्या जरी गायला बसल्या तरीही संतांचा महिमा पूर्ण होणार नाही। झाली बोलयाची सीमा। तरी महाराज प्रत्यक्ष प्रमाणानं आम्हाला एखादा सिद्धांत सांगा, कारण की दृष्टांताशिवाय साक्षात्काराशिवाय समाज आकर्षण होत नाही। तुकोबाराय सांगतात या विश्वातले जेवढे तीर्थ आहेत महापर्व काळ आहेत हे सगळे तीर्थ माझ्या संतांच्या चरणाची धुली प्राप्त करण्याची अपेक्षा करतात। अवघे पाया पै सकळ हे सगळे तीर्थ संतांच्या चरणाकडे येतात म्हणूनच जन्यजनक भावात तुकोबाराय सांगतात तुका म्हणे देवा त्यांची, ही त्यांची संधी विग्रह करून अलीकडे घेतलेला शब्द आहे। विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय सांगतात अशा महात्म्यांची सेवा देवा आम्हाला घडावी ती पावावी असं तुकोबारायांचा आग्रह आहे। असा मी माझ्या उदार सद्गुरूंच्या कृपेनं अभंगाचा शब्दशः सरळ सरळ अर्थ आपल्या पुढे ठेवलेला आहे। अभंगाला गोड असं चिंतन प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। महान साधूंच्या कृपाशीर्वादाने आशापूरक गणेशांच्या सानिध्यात महान पवित्र संतांच्या चरण कमलानं पवित्र झालेली आपली भूमी ही घोसापुरी या नगरीमध्ये आज आणि या वर्षी प्रथमच हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहनाम सोहळा आबाल वृद्ध नर नारी तरुण मित्र मंडळी गावातील सरपंच उपसरपंच माजी सरपंच वयोवृद्ध तपोवृद्ध माता भगिनी महाराज मंडळी या सगळ्यांच्या श्रमदानातून अन्नदानातून धनदानातून आणि अगदी ज्ञानदानातून एकतेनं सगळ्यांना एक विचारानं हा नामसप्ताह उभा केलेला आहे। प्रथमतः मी गावकऱ्याला कोटी कोटी धन्यवाद देतो। तसं पाहिलं तर गाव छोट आहे पण मंडप पाहिला तर सप्ताह पंचकृषीला लाजवेल असं तुम्ही रूप या सप्ताहाला दिलं। वाह धन्य धन्य घोसापुरी विठ्ठल म्हणून जुने लोक म्हणत होते गाव करील ते राव करत नाही, गावाच्या मनात यायला पाहिजे हा। म्हणून गाव महत्वाचं आहे, गावातली सगळी मंडळी अतिशय महत्वाची, पण प्रेरणा आशीर्वाद कोणाचं तरी मार्गदर्शन अधिष्ठान असणं गरजेचं आहे। म्हणून
पहिलीच अगदी असणारी सुंदर हेडिंग टाकलेली आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. या करता माता भगिनी तरुण मित्रमंडळ जरा माग बसलेत पण आलेत. खरं पाहिलं तर तरुणानं पुढे या, मांडी घालतय. तरुणानं समोर आलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रात कीर्तनामध्ये वृद्धांची जेवढी आवश्यकता आहे तेवढी विशेष तरुणांची आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे, आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करायचं असेल तर प्रेरणा, ऊर्जा, ती धमक, ती ताकद फक्त या कीर्तनाच्या माध्यमातून तयार होते. महाराज राजे तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये बसले म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकलं, हे लक्षात घ्या. आजही अगदी ती परिस्थिती आहे. तरुण मित्रमंडळी सप्ताहात आहेत आणि आपल्या गावचे सरपंच सुद्धा सप्ताहात सहभाग घेतात. मोठा आनंद आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्याला धन्यवाद देतो. चिंतनाकडे वळूया. विठ्ठला आज अभंग तुकोबरायांचा आहे. कीर्तन आपण उद्धारासाठी ऐका. अभंगाचा अन्वय अर्थ, भावार्थ लक्षात आला पाहिजे. महाराज सांगतात, आलिंगन घडे मोक्ष सायुज जता जोडे. तसं नाही करायचं महाराज. एकदा बसले ना तुम्ही पुन्हा उठायचं नाही. ते काही जरी असलं तरी नाही उठायचं. या आपल्यामध्ये ती परंपरा नाही तशी. विठ्ठला विठ्ठला तुकोबराय सांगता, दुरापास्ता आहे, दुर्मिळ आहे मोक्ष. मोक्ष सोडा. सध्या लोक कीर्तनालाच यायला तयार नाहीत. टीव्ही, मोबाईल असं एक माध्यम आहे आणि त्या माध्यमामध्ये लोक गुरफटून गेलेले आहेत. सध्या मोबाईल न तर वेड लावलं लोकाला. चालता चालताच असं फिरीत येत आणि ते भिताडीला धडका देतेत, कधी झाडाला धडक देतेत, तरी मोबाईल सुटत नाही. सज्जनाव एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अपघात होण्याचा प्रकार जर का घडत असेल तर त्याचं कारण आहे फक्त मोबाईल. अहो 10 वर्षाचे 5 वर्षाचे मुलं वेडे झाले हो त्या पबजी सारख्या खेळामुळं. आणि तरी आई वडील म्हणतात आमचा पपुण्या ना मोबाईल शिवाय राहतच नाही, असे फोकाने आणले पाहिजे. काय वेड लावले. बाप खेड्यात असतो, मुलगा पुण्याला शिकायला. मुलगा तिकडून फोन करतो, बाबा 25,000चा मोबाईल घ्यायचा आहे का? आता सध्या ऑनलाईन अभ्यास आहे. चांगला आहे का म्हणजे कळेल. बापाला वाटतं आपणही शेती काम करून थकलो, मुलगा चांगल्यापैकी सर्व्हिसला लागला पाहिजे, चांगली डिग्री त्याने प्राप्त केली पाहिजे. तो व्याजानं पैसे काढतो आणि मुलाला 25,000 देतो. मग एखाद्या वेळेस बाप विचारतो, पोरा कस काय चालला अभ्यास? त्याचा ऑनलाईन अभ्यास सुरू असतो. कळणाराला उद्या कळन ते, त्याचं कमी तरी काय. ऑनलाईन अभ्यास. विठ्ठल कशी तुम्ही बघा. वयाच्या 10व्या वर्षी स्वामी विवेकानंदानं रामकृष्ण परमहंसांकडून ते दिव्य ज्ञान घेतलं. 16व्या वर्षी राजे तोरण्याला तोरण बांधतात. तोरण्याला तोरण बांधतात. 16 वर्षात आज आमचा 16 वर्षाचा तरुण टपरीवर उभा आहे आणि तो म्हणतो चांगला घासून द्या. लक्षात आलं तुमच्या? आता कसं होणार आमच्या देशाचं? शक्ती आणि भक्ती ही एका जागेवर आलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल शोकांतिका आहे. आज तरुण भरकटू लागलेले. आपला भाग बरा आहे, साधू संतांची भूमी आहे, नित्य कीर्तनाची भूमी आहे, म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. इकडं जर आम्ही खूप खूप दूर दूर कीर्तनाला जातो, अहो रोडला ज्याच्या ओठावर मिशीचा पत्ता नाही त्याला चालता येत नाही हो. म्हणजे आशक्त नाही ते. लक्षात आलं ना तुमच्या? त्याला चालता येत नाही, ते आशक्त नाही, त्याला पिऊन चालता येत नाही. तुम्ही म्हणता ते गाईचं दूध पिलं असेल, नाही, देशी विदेशी पिऊन बिघडलेला असतात. आणि त्याला जर समजून सांगितलं तर तो आपल्यालाच उलट सुलट बोलतो. ही परिस्थिती झाली. आज नम्रता संपली, अहंकार वाढला. मग तो कलेमध्ये असेल
किंवा धनामध्ये असेल, किंवा सत्तेमध्ये असेल, किंवा शारीरिक बलामध्ये असेल, अहंकार वाढल्यामुळे कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही. मग हे कथा, कीर्तन, रामायण, सप्ताह करमणूक म्हणून नाही, पैशाचा ऊत आला म्हणून नाही, तुमचं आमचं कल्याण व्हावं आणि तरुण मुलावर संस्कार घडावे. आपल्या या नगरीमधल्या नामसप्ताहामध्ये 25 तरी तरुणानं काला होईपर्यंत मनानं येऊन म्हणावं, महाराज आम्हालाही माळकरी व्हायचंय, बास आपला सप्ताह सफल झाला म्हणतो. नाही तर आम्ही आरडतोच, तुम्ही ऐकतच राहतात. कीर्तन संपलं, झट केले की निघाले. म्हणजे महाराजाचं कामच असतं सांगायचं, आपलं काम ऐकायचं थोडंच असतं. नाही बाबा, सप्ताहातलं कीर्तन म्हणजे जीवनाला कलाटणी देण्याची, दिशा देण्याचं एक साधन आहे. मग सज्जना हो, आज या तरुणाला पाहिलं की दुःख वाटतं. मायबाप रडतात. अतिशय लाडानं वाढवलेला तो पुत्र जर व्यसनाधीन झाला तर आई वडिलाला एवढं दुःख वाटतं, एवढं दुःख हा झाला नसता तर बरं झालं असतं. इतिहासाकडे पहा म्हणजे कळेल. देखता देखता मुली बाळीला उचलून नेल्या जात होत अधून मधून. शाबाश, तुमची साथ मला पाहिजे. गवताच्या गंजी पेटवल्या जात होत्या. तरुणा हो ऐका, मुली बाळींची आबरू लुटल्या जात होती. याच देवगिरीचा दौलताबाद करून टाकलेलं होतं. आणि देवगिरीच्या प्रांगणासमोर जाधव आणि भोसल्यांचं वैर लागल्या गेलं. मा साहेब हळहळल्या. पोटामध्ये 4 महिन्याचा गर्भ होता. शहाजी राजांचं अंग रक्तभंबाळ झालेलं होतं. नाते नात्याबरोबर लढत होते. कुठेतरी आपली ताकद एकवटली होती, तिथे द्रष्ट लागलेली होती. आणि मा साहेबांना जोरदार आवाज दिला, थांबा, हे सगळं थांबवा. मराठ्यांच्या समशेरी जर आपसापसामध्ये लढत असतील तर भविष्यात स्वराज्य स्वातंत्र्य होणार नाही. त्याला एकत्रित यावं लागेल. जसं आत्ताच्या काळामध्ये मनोज दादानं एकत्रित आणलंय. विठ्ठला लक्षात घ्या. मला बोलायचं काय, मा साहेबांना प्रेरणा दिली, जमत नाही तर थांबायचं नाही, चला. आणि शहाजी राजे निघाले. दाट आंबराईच्या वृक्षाच्या समोर घोडदळ थांबलं. इतिहास थेट प्रक्षेपण झालं पाहिजे. इतिहास हृदयाशी भिडला पाहिजे. इतिहास मरेपर्यंत विसरला नाही पाहिजे. आणि शहाजी राजे जुन्नरच्या परिसरात थांबले. मासाहेब पाठीमागून घोड्यावर दौडत आल्या. धुळीनं माखलेल्या होत्या. स्वेद म्हणजे घामाच्या धारा लागलेल्या होत्या. घोडदळ थांबलेले शंभूराजे जवळ होते. नाही कळलं तर हे शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू थोरले दादा महाराज शंभूराजे. आणि जिजाऊ मासाहेबांना शिवनेरीच्या जवळच शिवाई नावाच्या गावामध्ये शिदोजी विश्वासरावांच्या वाड्यात ठेवण्यात आलं. शिदोजी विश्वासरावानं शिवनेरीच्या भक्कम किल्ल्यावर मासाहेबांची व्यवस्था केली. शहाजी राजे बेंगळूरला निघून गेले. इतिहासात वेळ जाईल म्हणून मी मोजका प्रसंग सांगतो. असाच असणारा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले. शुक्ल नाम संवत्सर. झाडाचे पानं पिवळे होऊन जमिनीवर पडू लागले. थंड थंड मंद मंद सकाळचा असणारा सुगंध सुरू होत होता, फुलाचा आणि वायूचा. वसंत ऋतूचं आगमन होऊ लागलेलं होतं. शशिर ऋतू होता. सिंह लग्न होतं. शुक्लनाम संवत्सर होतं. एवढंच नाही, वार शुक्रवार होता. मासाहेबांची तब्येत म्हणजे बाळांतपणासाठी बिघडलेली होती. बाळांत घरामध्ये मासाहेबांना नेण्यात आलं.
जवळ लक्ष्मीबाई होत्या, शिदोजी विश्वासरावांची पत्नी. मनोभावे या कुटुंबानं मासाहेबांची सेवा केली होती. ऐका तरुणाहो, ते अगदी चुना मातीनं सारलेलं घर, त्याच्यावर स्वस्तिक काढलेलं, अनेक असणारी सुविचार, देवदेवतांचे फोटो. त्यावेळेस डिलेव्हरी ही दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये नव्हती, शिजर नावाची पद्धत नव्हती. बाळांत घर असायचं, सुंबान बाज विणलेली असायची, अगदी सगळी तयार असायची. दाईनी सुईनी जवळ आलेल्या होत्या. दिवस मावळतीला चाललेला. दादाजी नरस प्रभू किल्ल्यावर होते, मानकोजी 10 तोंडे, गोमाजी काका नाईक. मी सांगतोय जरा लक्षात घ्या. शालिवान शके 1551. विठ्ठला सह्याद्री त्या क्षणाची वाट पाहत होती. गायी हंबरत होत्या, भगवा ध्वज मंदिरावर लहरत होता. जगदंबेच्या मंदिरातला घंटा निनाद ऐकायला येत होता. याच शिवनेरीच्या गडावर भगवान शिवाई देवीला अगदी अभिषेक मंत्राद्वारे सुरू होता. शिदोजी विश्वासरावानं साखर, गूळ, सुवर्ण, मोहरा, कापड, चोपड आणि धान्य याचे हरा हरा भरून आणलेले होते. ते वाट बघत होते त्या संदेशाची, त्या माहितीची. मासाहेब प्रसूत झाल्यात म्हणून. 5:30 वाजले ऐका, 5:45 वाजले ऐका. दिवस मावळतीला गेलेला. अनेक खेड्यापाड्यातल्या असणाऱ्या स्त्रिया त्या महालाच्या जवळ होत्या. एक दासीनं पडदा हलवला आणि बाहेर आली. शिदोजी विश्वासराव पुढे गेले. काय झालं? अजून काही झालं नाही, पण मासाहेब ठीक आहे. पुन्हा ती दासी आतमध्ये गेली. चांगलं ऐका, शिवजयंतीचा उत्सव आहे म्हणून प्रसंग सांगतोय. शालिवान शके 1551, 19 फेब्रुवारी 1630, वार शुक्रवार. दिवस मावळतीचा टाइम, सूर्य अस्तमानाला चाललेला. थंड थंड मंद वायू वाहत होता. झाड स्तब्ध झालेले होते. काय सांगाव, गायी सुद्धा हंबरत होत्या. नाना प्रकारचं वाद्य वाजत होतं. आणि तेवढ्यामध्ये 5-6 वाजून 6 सेकंदानं दासी मोठ्या नारडत आली. किल्लेदार, साखर द्या, साखर. काय झालंय? महाराजनी जिजाऊ मासाहेब यांच्या उदरी एक सुंदर पुत्र जन्माला आला. शाबाश. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडाच्या बुरजाहून तोफा आग वकून सांगत होत्या औरंगजेबाला, आदिलशहाला, तुमचा बाप शिवनेरीवर जन्माला आला. साखरपान वाटण्यात आलं. आणि काय आनंदी आनंद. ते राजे वयाच्या 12व्या वर्षी कसबे पुणे, मुरार जगदेवानं ज्या पुण्याचं वाटोळं केलं, त्या पुण्यामध्ये सोन्याचा फाळ लावून आपली जमीन नांगरणारा इतिहासातला एकच राजा झाला. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जरा बघा, 16व्या वर्षी तोरण्याला तोरण, बालवयात रामायण महाभारत ऐकलंय. हे संस्कार आहेत. आताचे डीजेच्या पुढे नाचणारे लक्षात घ्या. काय नाचत आहेत, काय नाचत आहेत, पॅन्टी कावा फाटत आहेत. अहो, त्या डीजेच्या आवाजानं नाचता नाचता एक तरुण गेला पाठीमाग. लक्षात घ्या, कसला तो किरकस आवाज आहे. त्या डीजेच्या ध्वनीमुळे अनेकाच्या हृदयावर अतिशय स्पंदन होऊन काहीला अटॅक सारखा आजार सुद्धा होऊ शकतो. सावधान. लग्न करायचं असेल तर मंगलवाद्य वाजा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अगदी असणारा मला सांगायचंय तरुणा हो, संप्रदायाकडे या, निर्व्यसनी रहा, आपला इतिहास वाचा, म्हणजे कळेल. विनोदच म्हणजे कीर्तन नाहीये, कुठेतरी हृदय स्पर्श होणं या नाम कीर्तन आहे.
महाराज सांगतात, अरे मोक्ष कधी कळेल? मोक्ष कळणं सोपं आहे का? बरेचसे लोक अगदी आत्महत्या करून मरतात आणि लोक म्हणते ते मुक्त झाला. आता मुक्त कशानं झाला बाबा? नाही, थोड्यासाठी रागाला जीव दिला गंगे, याला अतिताई म्हणतात महाराज. आत्महत्या करणं हे महापाप आहे, महापाप. प्रारब्ध भोगावं लागतं, त्याला कंटाळून पळता येत नाही. म्हणून लल्लाटीचे लेले ते न चुके काही केले किंवा पुसे काही केले, काळे गोरे पण धुतले शिवणीने. जरा लक्षात घ्या. म्हणून प्रारब्ध बदलत नाही, कुणी आत्महत्येच्या नादी लागू नका. जरा अलीकडे येऊ. मोक्ष म्हणजेच काय? ज्या ठिकाणाहून आपण आलो त्याच ठिकाणावर पुन्हा समरस होणे, या नाम मोक्ष. साधी व्याख्या सांगितली. जीव दशा मावळणे आणि हा जीवच शिव होणे, या नाम मोक्ष. प्रभा प्रभेमध्ये विलीन होणे, या नाम मोक्ष. गुळ आणि गोडी अद्वय भाव राहणे, या नाम मोक्ष. किंवा मीठ आणि पाणी, मीठ पाणीवत होणे, या नाम मोक्ष. ज्ञानोबरांनी एक ओवी सांगितली. का लवणाची कुंजरी सुदली लवण सागरी, होयची ना माघारी परते जैशी. काय म्हणतात महाराज? काकड्यामध्ये किती सुंदर प्रमाण दिलंय. नो हे सारिता निराळे, सारिता निराळे लवण मिळविता जळे, माझे चित्त माझे चित्त सांगून गेलो सरळ सरळ. विठ्ठला विठ्ठला. तुका म्हणे लवण कळी पडता जळी ते होय. किती सुंदर उदाहरण आहे. दृष्टांत आठवला आमच्या गुरु महाराजांनी नेहमी द्यायचा. एक श्रीमंताचा मुलगा, त्यानं यात्रेतून एक प्लास्टिकचा हत्ती आणला आणि त्याची मैत्री एका गरीब मुलाबरोबर होती. त्याला सांगितलं, आपण दोघंही अगदी असणार या पाण्यामध्ये हत्तीला पोहायला टाकू. गरीबाचा जो मुलगा होता त्याने सांगितलं, तू हत्ती आणला पण मी काय आणणार आहे? त्यानं सांगितलं, मग जाऊन आण. परत गेला आपल्या घरी. घरी गेल्यावर आईला सांगितलं, आई माझ्या मित्रानं एक प्लास्टिकचा मोठा हत्ती आणलाय, मलाही हत्ती पाहिजे. आई रडू लागली. सांगितलं, सकाळी बाजरीचं पीठ होतं, त्याची फक्त एक भाकरी झाली. एवढी कठीण आपली परिस्थिती, आपण कसा हत्ती आणणार? म्हणून त्या माऊलीनं एक मिठाचा हत्ती तयार केला. तुम्ही म्हणता मिठाचा हत्ती कसा तयार होईल? जरा लक्षात घ्या. अगदी खडे मीठ बारीक वाटलं आणि त्याच्यामध्ये थोडा पिठाचा वापर केला आणि तो अगदी बांधून त्याचा सोंड तयार करून हत्ती तयार झालेला आहे. सांगितलं, जा खेळ त्याच्याबरोबर. हा मित्र समोर आला. त्यांनी सांगितलं, हत्ती मी आणलेला आहे.
तो म्हणतो हा हत्ती माझा आहे. पाण्यानं भरलेला हौद होता, त्या हौदामध्ये दोघांनाही आपले आपले हत्ती टाकले. सांगा, प्लास्टिकचं होतं ना ते उतानं पातानं करून वर आलं असं, पण जो मिठाचा हत्ती होता तो पाणी वत झाला. किती सापडलं तरी सापडवेला गेला नाही. मग मात्र लक्षात आलं त्याच्या की आपला हत्ती इथे हरवला. तो त्यानं आईला घेऊन गेला आणि आईनंही पाहण्याचा प्रयत्न केला, पण तो मिठाचा होता. तिथे एक वारकरी उभा होता आणि त्यांनी सांगितलं, माते, प्लास्टिकचा, धातूचा, लोहाचा कसलाही हत्ती पाण्यामध्ये सापडेल, पण पाण्यापासून मिठाची उत्पत्ती आहे, तर मीठ पाण्यामध्ये गेलं तर पुन्हा सापडेल का? शक्य नाही. तसा हा जीव आहे प्रत्येकाचा. जीव नावाची एक आस्था आहे. ही जीव नावाची आस्था साधना करून परमात्म्यापर्यंत गेली की ती स्वतःला विसरते आणि शिवस्वरूप होते. एक हरी आत्मा जीव शिव सम असं वर्णन केलंय. म्हणून याच्याही पुढे जर विचार केला तर याचं नाव मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे जन्म मरण रहित होणे आणि आकार रहित होऊन निराकार तद्रूप होणे, या नाम मोक्ष. मग यानं काय फायदा होतो? याने जन्म मरणाचं दुःख निवर्तल्या जातं. यानं आपण संसारात आल्याच्या नंतर किती वेदना, किती त्रास, गर्भामध्ये मातेच्या किती त्रास, जन्माला येताना किती त्रास, जन्माला आल्यावर किती त्रास, एखादा रोग झाला त्याचा किती त्रास, वृद्धापकालाचाही त्रास आणि मरणांती वेदना, यमयातना याचाही त्रास, मेल्यावर पाप फेडण्यासाठी यमदंड याचाही त्रास, पुन्हा जन्म. या करता एकमेव उपाय, याचं नाव मोक्ष. विठ्ठला सांगा ना महाराज, तो कोण्या दुकानात भेटतो? आम्ही 10 लाख रुपये देऊन विकत आणू. अरे मोक्ष विकत भेटत नाही. सद्गुरूचं जे ज्ञान आहे, आत्मज्ञान, हे विकत भेटत नाही. भक्तीतलं तत्व हे विकत भेटत नाही. विकत आनंद प्राप्त करण्यासाठी तुम्ही अनेक साधनाचा संग्रह करू शकता, पण खरा जो सात्विक आनंद आहे तो आनंद फक्त वारकरी संप्रदायातच तुम्हाला फुकट भेटणार. अन्य ठिकाणी तो आनंद नाहीये. घरी जा तुम्ही, किती कमवणारा व्यक्ती असू द्या, त्याला पाहून बिचारी डोळे तोंड वाकडं तिकडच करते. मी तुमचं नाही सांगत, आपण एकाच वर्गात आहेत. विठ्ठला त्याने दारात यायचं, दिवसभर काम केलेलं असतं, थकलेलं असतो. कोणी ऑफिस मध्ये असतो, तर कोणी अगदी असणारा साईटवर गेलेला, कोणी शेतामध्ये राबून कुटुंबाचा भार भागवण्यासाठी एवढे कष्ट केले. दारात आला की हे माऊली दारातच असते, वाकडं तिकडं तोंड, जस काय प्लास्टिक जळले. कमून बरं असं का प्रसन्न राहणार? एवढं शिवपुराण ऐकून तरी बदल का होईना? सध्या शिवपुराणाचा महिमा आहे, आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यात जास्त आता महादेवाची मंदिर गच्च भरलेले आहेत. एक एक तांदळाचा दाना. कोणावर? महादेवाच्या पिंडीवर. अहो काय सांगाव, एवढी भक्ती सुरू आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला वंदन करतो मी. पण दारात आलेला पती पाहून तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता का नाही? घरातली लक्ष्मी म्हणजे प्रसन्नता. प्रसन्नता कधी तोंड वाकडं तिकडच किंवा रोते हो, सुरतच वैशी. असं तोंड खौट आंबट, जस काय मेन कापड कमी स्तवावर टाकल्यावर जमा कसं होतं, त्याच पद्धतीने. काय सांगावं, ते थकून आलेलं असतं. हिचा चेहरा पाहिला की त्याला असं वाटतं रेल्वे पटरीकडे जाऊ का जीव देऊ. पण जरा उलट क्रिया सांगतो. पांडव अखंड वनवासात, आणि अखंड वनवासात असूनही अखंड नामस्मरण करतात. अखंड शब्द उभयान्वयी, तरी द्रौपदी मातेच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे.
सीता माता वनामध्ये राहूनही रामप्रभूच्या समोर प्रसन्न चेहऱ्यानं येत. आम्ही पगार झाला की तुमच्या हातात, कपाटाच्या चाब्या तुमच्याच हातात. तुम्ही बस म्हणलं तर आम्ही बसतो, तुम्ही उठ म्हणलं तर आम्ही उठतो, तुम्ही डबल बेल दिली की आम्ही नीट सुटतो. एवढं ऐकण्यात असूनही चेहरा प्रसन्न का नाही? उलट सांगू का, घर अगदी असणारं पडकं असू द्या, घरामध्ये एखादी वस्तू कमी असू द्या, मालक कमी कमवणारा पगाराचा असू द्या, पण दारात आला की तिने मालकाला पाहिल्यावर डोक्यावर पदर घ्यावा, हातामध्ये पाण्याचा तांब्या असावा, कलश, आणि तिने म्हणावं थकून आलात, आधी पाणी प्या, खूप श्रम करतात तुम्ही. अहो त्याला पाणी पिण्याची गरज नाही, भाग गेला. त्याचा सीन भाग सगळा जातो. मग एवढी क्रिया करायला काय हरकत आहे बरं महाराज? घरात जर लक्ष्मी प्रसन्न असेल तर त्या घरात कधीच कमी पडत नाही. शपथपूर्वक सांगतो, विठ्ठला विठ्ठला. ती प्रसन्नता घरातली असणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर तुम्ही कोट्यावधी रुपयाचा बंगला असू द्या आणि घरात जर सतत भांडण असेल, समाधान नसेल तर उपयोग नाहीये. झोपडीत राहू द्या, पण पती पत्नी प्रेमानं राहत असतील तर त्यात आनंद आहे. बघा, आनंद हा विकत भेटत नाही, आनंदा करता परमार्थातच यावं लागतं. म्हणून बरेचसे लोक ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यात आहेत. मग ते कोणी बिल्डर आहेत, कोणी नेते आहेत, कोणी अगदी इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी जज आहेत. अशी मंडळी ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्याबरोबर. अहो जे लोक परमार्थाला नावं ठेवित होते शेळके महाराज, जे लोक म्हणत होते हे थोतांडे, काय हे गावंडळे, सगळं गावठी आहे असं म्हणत होते, कोरोनानं त्यांनाही शिकवलं की यांच्याशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. म्हणून ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यात सुप्रीम कोर्टाचे वकील आणि जज हे दोन्ही ज्ञानोबरायांच्या पालखीचं दर्शन घ्यायला आले. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पखवाज माझ्या गळ्यात होता, माऊली माऊलींचं भजन सुरू होतं, हजारो पखवाज, ध्वज लहरत होत्या, टाळाचा झनकार होता, विण्याचा स्वर होता, माऊली 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 हा ध्वनी सुरू होता. आणि तेवढ्यामध्ये त्या जज साहेबांना हा ध्वनी ऐकला आणि त्यानं आपण कोण आहे हे विसरला. एवढं नाचायला लागलं की त्याची जाडी जास्त असल्यामुळं पॅन्ट खाली घसरायला लागली. लक्षात घ्या, वकील साहेबांना वर वाढायची, पुन्हा खाली जायची. स्वतःला विसरला आणि नाचता 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 त्याच्या डोळ्यामध्ये पाणी तरळल्या गेलं, कंठ दाटल्या गेला, अंगावर रोमांच उभा राहिले आणि थरथर त्या होटानं त्यानं हात जोडून माऊलीला क्षमा मागितली. माऊली, आज 60 वर्षापर्यंत तुमच्या सोहळ्यात मला येता नाही आलं, खरा आनंद कशाला म्हणतात तो मला आज कळला. वाह. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, उदयी प्रगटे रामरूपा, उदयी प्रगटे रामरूपा. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, उदयी प्रगटे रामरूपा, उदयी प्रगटे कंठी प्रेम दाटे निर्लोटे, हृदय प्रगटे राम रूप, हृदय कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे,
हृदय प्रगटे राम रूप, या नाम आनंद आहे. नाही तर असं झालं, एकदा 20 वर्षापूर्वी मी विदर्भात कीर्तनाला गेलो होतो. नवीन सप्ताह बसलेला होता, नवीनच त्याची कमिटी होती सगळी. आणि काय सांगा, तिथं कीर्तनाला विना घ्यायला माणूसच नाही. इथलं सोडून सांगतो मी, लांबचं सांगितलंय. मग तिथल्या एका महाराजांना काय केलं, कोणी उठायला तयार नाही म्हणून एक पॅन्ट शर्ट वाला उठवला. टी शर्ट जीनची पॅन्ट घातलेली, आणि त्यानं तो विना घेतला आणि ओळीला उभा राहिला. आता मी त्याला विचारलं, बाबा हे असं कसं? म्हणले आता इलाज नाही, त्याला उभा राहिला. कीर्तन असं मध्यांमध्ये आलं आणि टाळ पखवाजाचा ध्वनी, सगळे टाळकरी नाचायचे, पण ते विनेकरी असा जसा बांधून आणलाय. बाबा तुमच्याकडे कोणी पाहिलं तरी तुम्ही मनात घेऊ नका, हे तिकडचं सांगितलं. आपल्या इकडचं नाही, तुम्ही अगदी सुंदर आहे, लक्षात घ्या. मग ते बरं, योगायोग असा की त्याची पत्नी कीर्तनाला आलेली होती. ती होती बचत गटाची अध्यक्ष. तिला 10-5 जणी म्हणू लागल्या, कल्पना काकू तुमचे मिस्टर विना वाजायला लागले. ते म्हणले त्याला घरी येऊ दे, कणकी सारखंच ती भीती म्हणले. अवघड झालो. बरं आता पखवाज बंद, मी गंभीर विषय सांगतोय. थोडा पाऊस पडून गेलेला होता, असा असा मोठे लाईट लावलेले, त्याच्या भोवती त्या पाकुळ्या फिरत होत्या, अशा त्या पतंग. आणि योगायोग असा, मी गंभीर विषय सांगतोय. पखवाज बंद, सगळ्याची तल्लीन वृत्ती, आणि तेवढ्यात ते विनेकरी उड्या मारायला, जोऱ्यानं उड्या मारायला लागलो. सगळा फुपाटा निघाला. एवढ्या उड्या मारत. मग पुन्हा शेजारनी त्या सगळ्या बसलेल्या स्त्रिया त्या माऊलीला म्हणतात, तुमचे मालक तर म्हणले उड्या मारायला लागले. ते म्हणले त्याला आता त्याला फक्त घरी येऊ द्या. कीर्तन संपलं आणि घरी गेला की त्या बिचारीनं हातात काठीच घेतली. अपमान केला माझा. पखवाज वाजत होता, टाळ वाजत होते, त्यावेळेस का नाचत नव्हते? गंभीर विषयात तुम्ही उड्या हणत होते, सगळ्याच लक्ष तुमच्याकडे गेलं, अपमान केला तुम्ही. तो म्हणला, माझं ऐकून तर घे, मी काय विना घेणारा माणूस आहे का? बळजबरी बाबानं दिलाय, बळजबरी दिलाय. मग का नाचत होते? म्हणले मला काही त्याच्यात आनंद इंटरेस्ट नव्हता, मला तालस्वर काहीच कळत नाही, फक्त एक झुरळ माझ्या पॅन्टीत शिरलं, ते निघाना म्हणून उड्या मारत होते. आता लक्षात आलं, हा आनंद वाटतो पण आनंद नाही. काही लोक समाजाला फसवण्यासाठी अभिनय करून रडतात, अभिनय करून हसायला लावतात. हा नॅचरली आनंद नाहीये, कृत्रिम आनंद आहे. आनंद त्यालाच म्हणतात की या प्रमाणानं सिद्ध होतो. कंठी प्रेम दाटे नैने निरदोटे, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, मग राम नामे मग राम नामे. आणि हा आनंद भागवत कथेत, रामकथेत, शिवपुराणामध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये, विशेष पहाटच्या काकड्यामध्ये हा आनंद प्राप्त करायचा. हा आनंद जर भेटला ना तर मोक्ष विकत घेण्याची गरज नाही. पण तो कठीण आहे, मिळत नाही. कलियुग आहे. आमचा आहार बदलला, आमचा विहार बदलला, आमचा परमार्थामध्ये खूप मोठा बदल झाला. दिसायला दिसतो परमार्थ, पण तो पोकळ झालेला आहे. जी दृढता पाहिजे, जी शक्ती पाहिजे, जी भक्ती पाहिजे, निश्चिम भाव पाहिजे, तो कुठंतरी कमी झालेला दिसतोय. म्हणून आज परमार्थाचा वृक्ष वाढल्यासारखा वाटतो, पण त्या परमार्थातल्या वृक्षावर वटवा गुळ्या जास्त दिसतात. विठ्ठला म्हणून या पारमार्थिक सुखामध्ये या म्हणजे कळेल मोक्ष कठीण. आता महाराज सांगतात, मग तो मोक्ष दुकानात भेटत नाही,
लाखो रुपये देऊन भेटत नाही, कथा कीर्तनात भेटतो, पण तो विरळ मनुष्यानां सहस्रेषु असा एखाद्या व्यक्तीला भेटतो. मग आता आमचं काय महाराज, तुमचं पुण्य असेल तर एक दिवस संत तुम्हाला भेटतील. आणि संत भेटले आणि संतांना आलिंगन दिलं की मोक्ष तुम्हाला प्राप्त. अरे आलिंगन ग आलिंगन ग आलिंगन ग आलिंगन घडे सगळ्यांकरता आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. पण घडे हा शब्द फार अंडरलाईन करण्यासारखा आहे. नाही तर आलिंगन रोज आपण साधू संत पाहून देऊ शकतो, पण घडे घडे महत्वाचं आहे. ते सहजरित्या घडलं पाहिजे, सहजरित्या. त्याकरता संतच पाहिजे, नाही तर एखाद्या डीपी आलिंगन दिल्यावर मोक्ष कसा घडेल. आलिंगनाचे प्रकार सांगतो, वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिलं आलिंगन आहे ते ज्ञान आलिंगन आहे, लक्षात घ्या. दुसरं आलिंगन आहे ते माता आणि पुत्र यामधलं दृष्टी आलिंगन, त्याला प्रेम आलिंगन म्हणतात. तिसरं आलिंगन आहे गुरु आणि शिष्य उपदेशात्मक आलिंगन. चौथा आलिंगन आहे, थोडं क्षमा मागून बोलतो, काम आलिंगन म्हणतात त्याला. पाचवं आलिंगन आहे त्याला संत आणि भक्त याचं आलिंगन म्हणतात. हे पाचही आलिंगन विषयानं, प्रमाणानं, सिद्धांतानं, दृष्टांतानं आणि ओव्यानं सिद्ध करता येतील. जेवढं जमेल तेवढं पाहू. एकदा गोड भजन करायचा, हात वर करा बसलेले. शाबाश. विठोबा रखुमाई नाही. आणि तो मुलगा ज्यावेळेस घरी येतो ना, त्यावेळेस आई दारात उभी असते. आई तिचंच नाव आहे.
तिचे डोळे पाण्यानं डबडबलेले असतात. खरं सांगू का तरुण मित्रा हो, आई आणि वडिलांचा दर्जा विश्वामध्ये कोणालाही देता येत नाही. आई हे सर्वस्व जीवन आहे आपलं. ज्या मातेनं तुमच्या आमच्यासाठी एवढं काही सोसलेलं असतं, म्हणून वृद्ध माय जर घरात असेल ना, शपथ आहे तरुणा हो, रोज तिचं दर्शन घ्या. तुम्हाला रोज काशी विश्वनाथाचं दर्शन घडल्याचं पुण्य आहे. बाप जर वृद्ध असेल, त्याला दिसत नसेल, आणि तो जर वट्यावर बसलेला असेल, पण घराची शान आहे. लई अवघड आहे गड्या उमगाया बाबर, उमगाया अतिशय अवघड. माझ्या गुरु महाराजांनी मला काही गोष्टीचे नियम घालून दिलेत, नाही तर मी तर लय गाणे म्हणलो असतो, विठ्ठला विठ्ठला काही करू नका, फक्त सकाळी उठल्यावर बापाच्या जवळ जाऊन बसा. हातात हात द्या त्या म्हाताऱ्याच्या, दादा मी बाजारला चाललो, तुम्हाला काही आणायचं का खायला? बरं वाटतंय ना, जेवून घ्या, माझी वाट पाहू नका. अहो म्हातारा किती कर्निष्ठ असला तरीही त्याच्या डोळ्यातून ऑटोमॅटिक धारा लागतात. आणि तो पोराच्या पाठीवून हात फिरवतो, पोरा एवढे काबाड कष्ट केले, त्याचं चीज मला आज झालं. जो आपल्या पित्याला दर्शन घेऊन आनंदाचा दर्जा देतो, सन्मानाचा, त्याला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. मायबाप सर्वस्व कोरोनात कंपनीनं हाकलून दिलं, मालकानं काढून दिलं, पण खेड्यातला बाप पोराला म्हणतो, पोरा घाबरू नको, तुझा बाप पठ्ठ्या अजून जिवंत आहे. बाप कर जोडीले कुराचे वाडी, हो बाप कर जोडीले कुराचे वाडी, बाप करजोडी लेकुराचे ओढी. वा बरोबर आहे. पदरी घाली पिळा बाप निर्बळसाठी बाळा, याला म्हणते जैंड. लक्षात घ्या. मुलाचं कल्याण व्हावं याकरता बाप सुद्धा देवापुढे, एखाद्या ऑफिसर पुढे हात जोडतो, सर्वस्व आपल्या मुलासाठी. तसं बापाच्या पुढेही मुलांना हात जोडावेत. जरा विचार करा. हे आपलेच खरे पांडुरंग रुक्मिणी आहेत, हेच काशी विश्वनाथ आहे, हा खरा अयोध्येतला राम आहे, हे मात्र आपल्या लक्षात आलं पाहिजे. मी आईच आणि पुत्राचं अलिंगन सांगतोय. मुलगा दारात आला, खाली उतरला गाडीतून, आणि गाडीतून खाली उतरल्याबरोबर आई हंबरडा फोडीतच पुढे जाते. मुलगा पळत येतो, दोघांनाही बाह्या पसरलेल्या असतात. ऑटोमॅटिक ही क्रिया सहज घडती, सहज घडते. आणि त्यावेळेस आई त्याला कडकडून मिठी मारते, अशी त्याच्या तोंडावून हात फिरवते, असं बोट मोडती डोक्याजवळ. लक्षात आले ना. आगा मुख मिळे विण जैसे पिलियाचे पोषण, करी निरीक्षण कुर्मी जेवी, या नाम आलिंगन झालं एक. आता तुम्ही बघा, स्वप्न पडले राजाला. एका दंतकथा समजून घ्या, पण ओवी सांगतो माऊलींची. स्वप्नामध्ये असं स्वप्न पडलं, आता फक्त ओवीच सांगतो, स्पष्ट नाही बोलता येणार.
स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेवोनिया मग आलिंगन विन आलिंगी सकामो करी. याला काम आलिंगन म्हणतात. विठ्ठल याच्याही जर पुढे विचारच केला तर गुरु शिष्याच्या नात्याबद्दल ज्ञानोबरायनं एक पौर्णिमेचा दृष्टांत दिला. पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण असतो आकाशामध्ये आणि पाण्यामध्ये 2 जातीचे कमल फुल असतात. चांगला ऐका. एक सूर्यप्रकाशामध्ये विकासमान होणारे विकसित, एक चंद्राच्या प्रकाशामध्ये विकसित होणारे. तुकोबरायांनी प्रमाण दिले. सूर्य विकासनी नोहे चंद्र कळा, गायत्या कोकिळा वसंतेसी. याला एकविध भाव म्हणतात. याचे पुढे बघा ज्ञानोबराय सांगतात. चंद्र प्रगटे आलिंगिता, हा अनुराग भोगिता कुमुदी निजाणी. म्हणजे निवृत्तीनाथाला उद्देशून ज्ञानोबरायने ही उभी तयार केलेली आहे. आता त्याची पुढची क्रिया सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. ज्ञान आलिंगन सांगितलंय, प्रेम आलिंगन आईचंही सांगितलंय, काम आलिंगन. आता एका एका आलिंगनावर अर्धा तास ठरलेला असतो, पण वेळ नाही आपल्याकडे. मी सरळ धावत्या वेगात सांगितलं. जरा बघा. सहजरित्या महात्मा समोरून आला, आपलं पुण्य उदयाला आलं असेल आणि महात्म्यांची भेट झाली की ऑटोमॅटिक बाह्या पसरल्या जातात. जेथ पूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहेरे, बोलू भुजाई आविष्कारावे, आलिंगावयाला. अशी ज्ञानोबरायांची ओवी. आता म्हणूनच नाथ महाराजांना म्हणावं लागलं, मज वाटे त्यासी आलिंगन, मज वाटे त्यासी आलिंगन, मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी काय म्हणतात महाराज? मज वाटे. बळजबरी नको, नाही तर उगा दसऱ्याच्या दिवशी आपण ज्याचं आपलं जमत नाही त्याला आलिंगन देतो. अरे ज्यानं बाण कोरला, ज्याच्याविषयी एवढा द्वेष, पण समोरून आल्यावर त्याला आलिंगन, त्याच्यात प्रेम नसतं. हे खोटं असतं, ढोंग असतं सगळं. बरेचसे लोक म्हणतात तुम्हालाच फोन लावणार होतो, सकाळी गुचकीच लागली होती. गुचकी लागली तर तू मेला का नाही बाबा? हे खोटं कशाला सांगतो? प्रेम हे हृदयात पाहिजे. आलिंगन. म्हणूनच इतिहासामध्ये छत्रपती शिवरायानं अफजल खानाच्या भेटीमध्ये आलिंगन ही मुख्य अट टाकलेली होती. कोणती? आलिंगन. पंत गोपीनाथ काका बोकील अफजल खानाकडे बोलणी करण्यासाठी गेले वाईला. 10 नोव्हेंबर 1659 ही तारीख आहे, लक्षात घ्या. आणि खानानं हे लवकर मान्य केलं नाही. शेवट खानाचा अहंकार इथे कारणीभूत ठरलेला आहे. त्याला सय्यद बंडा, अंकुश खान, बाजी घोरपडे, अहो एवढंच नाही, खंडोजी खोपडे, चंद्रराव मोरे,
ही सगळी मंडळी फाजल खान सांगत होते, हुजूर जावली मत जाओ. काय म्हणत होते ते? जावली मत जाओ, शिवाजी राजे शेर आहे. पण ते अफजल खान असं होतं, ते पोलादी पहारीचं कडं करीत होत. असं त्यानं कस्तुरी सिंग नावाचा राजा बगलीत दाबून मारलेला होता. त्यानं 63 बायका विहिरी ढकलून दिल्या होता. त्याला काळीजच नव्हतं. एवढा धर्म अंध होता अफजल खान, ज्याने आमच्या शंभू राजांना दगा फटक्यानं मारलं होतं, ज्याने शहाजी राजांना मिरजेच्या किल्ल्यामध्ये झोपीत असताना बेड्या घातल्या होत्या, तो अफजल खान. ज्यानं तुळजा भवानी फोडली होती, तो अफजल खान. ज्याने पांडुरंगाच्या दरबारात गायी कापल्या होत्या, तो अफजल खान. काय सांगावं या अफजल खानाची क्रूर करणी. यानं तुळजापूर लुटलं हो, गावची गावं बेचिराग केले. राजे त्याला मारणार होते, पण गनिमी काव्यानं मारणार होते. समरंगणावर त्याच्याबरोबर लढणं कठीण होतं, म्हणून त्याला वाईला बोलवलं. वायून अगदी तो जावळीत कसा आला पाहिजे म्हणून धन दौलत कापड चोपड गोड बोलणं. राजांचा पत्रामध्ये असा मजकूर असायचा की आम्ही तुमचे भतीजे आहोत, आम्ही तुमच्या मुलासारखे आहोत. राजे म्हणतात राजे म्हणतात, खान साहेब आम्ही तुमच्या पुढे येण्याचं धाडस करू शकत नाही, आम्ही तुम्हाला खूप घाबरतो. सगळे गोट सगळी संपत्ती घोडे जे शस्त्रास्त्र आम्ही तुमच्या चरणावर अर्पण करू, पण तुम्ही जावळीत या, तुमचं स्वागत करतो आणि जावळीत येऊन आम्हाला प्रेमानं आलिंगन द्या. आपलं आलिंगनच सुरू आहे. खान निघाला. वेळ कमी आहे, हा प्रसंग सांगायला 1 तास जाईल. 10 नोव्हेंबर 1659 वार गुरुवार आहे, सप्तमीची तिथी आहे. इतिहास पोकळ सांगायचा नाही. विठ्ठला विठ्ठला राजांचे हिरडस मावळे प्रतापगडावर तयार होते. मासाहेबांचा खलिता आला. शोभा खानाला पुन्हा परत जाऊ देऊ नका. विजय तुमचाच आहे. मध्यरात्रीपर्यंत खलबत खाण्यामध्ये राजे येसाजी भीमाजी वहा तान्हाजी मालुसरे कान्होजी राजे जेधे शिवाजी महाले येसाजी मुरुंबा ही सगळी मंडळी जमा झाली आली आणि अगदी त्या भवानीच्या मंदिरामध्ये खलबतखाना सुरू झाला. उद्या कुणी कुणी कुठं कुठं थांबायचं. बस खानाची सगळी कुंडलीच काढलेली होती. कुणी रस्ता रोकायचा, कुणी झाडीत लपून बसायचं. खानाच्या सैन्यासहित खान गारत आला पाहिजे. शाबाश. आणि तेवढ्यामध्ये तानाजी उठला आणि तानाजीने सांगितलं, राज उद्या तुमच्या 10 अंगरक्षकामध्ये माझी वर्णी राहू द्या. नाही तान्या, आम्ही 10 अंगरक्षक निवडले. तुम्ही फक्त अगदी आंबे घाट आडवा, पसरणीच्या घाटात कोणी थांबा. तोफाचा आवाज झाला की गनिमावर तुटून पडा. तेवढ्यात भीमा वाघ उठला आणि त्याने गर्जना केली, हर प्रतापगडावर चैतन्याचं वातावरण होतं, पण भीती होती. राजे रात्री 2 पर्यंत जागे. सगळ्याला काम वाटून दिले. काटेकोरपणानं मांडणी सुरू होती. या कानाची खबर त्या कानाला नाही. कुणी फितूर नव्हतं, कुणी आळशी नव्हतं. प्रत्येकाला स्वराज्य पाहिजे होतं. प्रत्येक मावळा राजांच्या समोर बेल भंडार घेत होता. म्हणत होता, राजे आम्ही आता जगू तर स्वराज्यासाठी आणि आमचा प्राण देऊ तर छत्रपती शिवरायांसाठी. स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळे झाले तयार. वेळ कमी आहे. काय सांगा, ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, मृत्यू लोकात दखन देशात. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य शिवाया, धन्य शिवाया.
जमा होता. एवढी तयारी होती. पहाट झाली. राजे 3:30 ब्रह्ममुहूर्ती उठलेले. अगोदर आपली दाढी कमी केली. का? शत्रूच्या हाती येऊ नये. राजानं थंड पाण्यानं स्नान केलं. स्नान झाल्यावर अगदी जगदीश्वराची आणि त्या असणाऱ्या महादेवाची पूजा केलेली आहे. तिथून अगदी असणाऱ्या देवीची पूजा केली. गोर गरीबाला दान दिलं. गायीची पूजा केली. शस्त्र ग्रहात गेलेले. तिथं कृष्णाजी बनकर नावाचे वयोवृद्ध म्हातारे बसलेले. शोभा खानकपटी आहे. अंगाला शील करा म्हणजे चिलखत. शोभा राजानं चिलखत घातलेले. वरून अगदी 12 बंडीपैकी एक पांढरी बंडी घातली. त्यावर रेशमी अंगरखा घातलेला. तंग चोळणा घातलेला. या अस्तनीमध्ये बिछवे लपवलेले 2. लक्षात घ्या. डोक्यावर लोखंडी पोलादी एक जिरे टोप. त्यावर मंदिल बांधला. मोत्याचा तुरा. कुरळी दाढी अगदी कमी केलेली. पिळदार मिशा. भव्य कपाळ. अर्धचंद्र गंध. राजांच्या हातात सोन्याचं कड. अनेक अलंकार. निळासेला कमरेला बांधलेला. भवानी ताटातली उचलली म्हणजे तलवार कपाळाला लावून कमरेला बांधली. आणि शेवटला शस्त्र उचललं. कवड्याची माळ गळ्यात घातली. ते शस्त्र होतं वाघ नख. राजानं ते वाघ नख हातामध्ये घेतले आणि निघाले राजे. त्यावेळेस गडातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. राज जपून सांभाळून. राजे म्हणतात घाबरू नका. जगदंबेचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. खान तर अगदी अगोदरच एवढा आतुर झालेला होता. शामिन्यात येऊन बसलेला. राजे 10 अंगरक्षक घेऊन निघाले. पंत गोपीनाथ काकानं सांगितलं खान आलाय. तो गडावून दिसत होता. गडावून दिसण्याच्या टप्प्यावर शामिना दिलेला. आज जिथे कबर आहे तिथं. आणि अगदी राजे जवळ आले आणि पंत गोपीनाथ काकानं सांगितलं राज थांबा. आतमध्ये सय्यद बंडा नावाचा पटाईत समशेर बहादर आहे. खानानं तोंडी अर्ज केला. सय्यद बंडाला बाजूला करा. खान साहेब आम्ही तुम्हाला खूप घाबरत आहोत. म्हणजे हे शेवटचं घाबर नाही. आणि राजे शामिन्याच्या दारात आले. सय्यद बंडा दूर गेला. दोन्ही वकील बाजूला झाले. दोघांना 2 तलवारी बाजूला दिल्या. खान उठून उभा राहिला. राजांच्या समोर एवढा अजस्त्र खान आणि राजे त्याच्या पुढे ठेंगणे दिसत होते. खानानं अगदी सराईत नजरीनं राजांना नखापासून तर शिखापर्यंत बघितलं. आणि खान ओरडला शिवा शिवा कहते हे यही शिवा है. राजाने तेवढ्याच ताकदीनं आवाज काढला. खान खान म्हणतात तो हाच का? बापरे. आणि मग मात्र राजे म्हणतात खान साहेब आपल्या अटीमध्ये ठरलंय आलिंगन. मी आलिंगन सांगतो. एवढंच सांगणारे कोणी त्रास घेऊ नका. आणि तेवढ्यात खान उभा राहिला आणि त्याने हात पसरले असे. ते स्वराज्याचा घात घेण्यासाठी, मासाहेबांच्या शोभा राजांना संपवण्यासाठी, स्वराज्य संपवण्यासाठी, गोर गरीब रयतेचं दुःख पुन्हा आणण्यासाठी खानानं अगदी असणारे ते हात पसरले. राजानंही हात दिलेले. आलाया घेतलं, बलाया घेतलं, डाव्या बगल्यात. मग शेवट खानानं मान दाबली म्हणजे तो जातीवर आलाच. लक्षात घ्या कपट जातीवर. आणि त्यानं आपल्या हातात खंजर लपवल्याला घेतला आणि राजांच्या पाठीवर मारलं. खर दिशांकर खावाला. आज चिलखत होत. चिलखत पोलादी होतं दादा हो. पण चिलखत गो ब्राह्मण गाई साधू संत रयत मासाहेब जगदंबेच्या कृपेचं आणि आशीर्वादाचं चिलखत होतं. म्हणून धक्काही लागला नाही. टीव्हीत आणि कुणी मालिकेत किंवा कीर्तनात काही सांगत असेल, खानानं फक्त कटारीचा एकच वार केला खंजराचा आणि तो घसरत खाली गेला. अंगरखा फाटला. अहो दुसरा वार करायला तो काही इतका निर्बुद्ध होता का? त्यानं जिथं चिलखत नाही तिथं वार केला असता. आणि दुसरा वार त्याला करून देतील असे राजे होते का? एक वार त्याला करू दिला आणि राजानं आपल्या हातातले वाघ नख त्याच्या पोटामध्ये खुपसले आणि आतडे बाहेर काढले. आस्तनीतला बिचवा काढला. पोटात खुपसून आडवा वडल्याबरोबर खानाचे आतडे बाहेर पडले. धबधबा रक्ताचा वाहू लागला. खान मोठ्यानं ओरडला लाहो दगा, दुश्मन ने मुझे कत्ल किया है. आणि माग कलंडला. राजे सुटले पण त्याचा दुसरा खंजराचा वार राजांच्या मस्तकात लागला.
टाळूला वार लागल्याबरोबर रक्त असं भुयावर आलं आणि थोडी लहर आली. तेवढ्या लहरीमध्ये सय्यद बंडा आतमध्ये शिरला. खान बाहेर पडला होता. आतडे गोळा करीत आणि अगदी बाहेर निघाला. सय्यद बंडा आतमध्ये आला आणि त्याचा वार राजांच्या मानावर बसणार की 20 फुटाची जंप घेणारा जीवस्य कंठस्य लंगोटिया निदाड्या छातीचा मावळा जीवा महाले त्यानं जंप घेऊन सय्यद बंडाचा हात वरच उडवला आणि दुसऱ्या वारात त्याच्या लोणचं घातल्यासारख्या चिरफळ्या केल्या. टारारारा. बाहेर मावळे गरजलेच. एकदा तुमच्याकडून अपेक्षा आहे मला. हर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर